गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, जेव्हा मनुष्य उतारवयामध्ये येतो तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये कमी त्रास येतात का बरं? कमी दुःख येतात का बरं? मनुष्याचं शरीर साथ देत नाही त्यावेळेला या वृद्धपकाळामध्ये मनुष्याची अवस्था एवढी वाईट होते ना, ते आज या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत। जेव्हा आपली मुलं मान सन्मान द्यायला आपल्याला कमी करतात तेव्हा मनुष्यानं नक्की करावं काय? बघा, प्रत्येक वृद्धपकाळामध्ये प्रत्येक माणसाची अवस्था अशी होते, पण या द्विधा मनस्थितीमध्ये नक्की मनुष्याने कोणते निर्णय घ्यावे ते आज या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, जर प्रत्येक माता पित्यानं आपला मुलगी असू दे आपला मुलगा असू दे जर भक्ती मार्गामध्ये आणला ना, जर भक्ती मार्गाची गोडी लावली तर तुम्हाला वृद्धपकाळामध्ये कधीच त्रास देणार नाही। तुमची संतान आहे ना, भगवंताचं स्वरूप म्हणून जाईल। म्हणजे काय? म्हणजे वृद्धपकाळामध्ये मनुष्याचा राग आहे ना, तो अतिवर होत जातो। मनुष्य काय करतो ते स्वतःला सुद्धा समजत नाही। म्हणजे समर्थांनी सांगितलंच आहे ना, राग आला की ओरडण्याची ताकद जास्त लागत नाही, तर शांत राहण्यासाठी ताकद जास्त लागते। म्हणून जीवनात आहे ना, जेव्हा राग येईल तेव्हा शांत बसून राहा। पण हा मनुष्य शांत बसतो का बरं? कारण ते वृद्धापकाळाचं जीवन आहे ना, ते मनुष्याला शांत बसू देत नाही। समर्थांनी सांगितलं आहे, कधी कधी आयुष्यामध्ये एक वळण असं येतं ना, जेव्हा पाळक आणि मुळांमध्ये भूमिकांची आदलाबद्दल होऊ लागते। म्हणजे तुम्ही दशके मुलांच्या संगोपनामध्ये घालवली, त्यांना सांभाळलं सुद्धा, त्यांना योग्य सुद्धा मार्ग दाखवला, आपल्या स्वप्नांना बाजूला ठेवून त्यांच्यासाठी बलिदान दिले। पण मग एक दिवस तुम्हाला असं जाणवतं की काहीतरी बदललेलं आहे। कदाचित आता त्या तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आहेत, कदाचित ते तुम्हाला तुमच्या मताला महत्त्व देत नाही, कदाचित ते आता तुमच्याशी अशा प्रकारे बोलतात जसे की तुम्ही काही ओझे आहात, आणि हे खूप दुःख देणारं असतं। बघा, तुमच्यासोबत सुद्धा असं घडलेलं असेल, ज्यांचे वय 60, 70, 80पर्यंत गेलेले आहेत ना। बघा, जसे जसे आपण आपल्याकडचे पैसे संपू लागतात ना, तशी आपल्या घरामध्ये किंमत कमी होऊ लागते। बघा, तुम्हाला हे अनुभवायला सुद्धा आलेलं असेल, आणि हे निरूपण आहे ना, खास तुमच्यासाठी आहे। जर तुमची मुले तुम्हाला त्या सन्मानाने पाहत नाहीत, ज्यांचे तुम्ही हकदार आहात, तर ते या गोष्टीचा तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि राग देखील येऊ शकतो। तुम्ही कदाचित त्यांना आठवण करून द्यायची इच्छासुद्धा ठेवता की तुम्ही त्यांच्यासाठी काय काय केलेलं आहे। ते सर्व वर्ष आहेत ना, जेव्हा तुम्ही नेहमी त्यांना प्रथम स्थान दिले ना, पण सत्य हे आहे की रागानं काहीही बदलणार नाही, उलट रागानं गोष्टी आणखीन बिघडणार आहेत। की त्याच्याऐवजी एक दुसरा मार्ग आहे, एक असा मार्ग आहे ना, ज्या मार्गे तुम्ही वाद न करता, नाराजी न करता आणि भांडण न करता पुन्हा सन्मान प्राप्त करू शकता। आज बघा, तुमच्यासोबत हे असे 6 मार्ग आपण पाहणार आहोत की ते तुम्ही स्वीकारू शकता। जेव्हा तुमची मुळे तुमची किंमत करत नाहीत, हे बदल छोटे वाटू शकतात,
पण त्यांचा प्रभाव एवढा खोलवर असतो ना, काही गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात. पण जर तुम्ही शेवटपर्यंत बघा, हे पूर्ण निरूपण जर ऐकत राहाल ना, जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तक्रार न करता देखील तुम्ही पुन्हा तुमच्या मुलांच्या नजरेमध्ये सन्मानित आणि मौल्यवान स्थान मिळवू शकता. आता आपण पाहूया पहिला टप्पा. पहिला टप्पा म्हणजे मुलांच्या स्वीकृतीच्या मागे धावणे थांबवा. म्हणजेच मुलांनी आपल्यासमोर ठेवलेल्या प्रत्येक परिस्थितीला स्वीकारणं. वय वाढत असताना पालक जे सर्वात मोठी चुकी करतात ना, ती म्हणजे हीच आहे. ती म्हणजे आपल्या मुलांना खुश करण्यासाठी स्वतःला विसरून जातात, स्वतःचा आनंद विसरून जातात. कदाचित तुम्ही देखील स्वतःला असे करताना पाहिलं असेल. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुम्ही प्रत्येक वेळी त्यांच्या मर्जीप्रमाणे स्वतःला बदलता. हो म्हणता म्हणता तेव्हा पण, आणि जेव्हा मन नाही म्हणतं, म्हणजे तुमचं आरोग्य आहे ना, गरजांना त्यांच्या पुढे कमी प्राधान्य देता. फक्त या आशेने की कदाचित असे केल्यानं ते तुम्हाला अधिक पसंत करतील, ते तुमच्यावर अधिक प्रेम करतील, अधिक समजून घेतील. पण हे कटू सत्य आहे ना, की जितके तुम्ही त्यांच्या मागे मागे धावता ना, तितका तुमचा सन्मान कमी होऊ लागतो. त्यांच्या पुढे तुमची काही इज्जत राहत नाही. म्हणजे सन्मान आत्मबलिदानाने मिळत नाही, सन्मान आत्मसन्मानाने मिळतो. जर तुम्ही प्रत्येक वेळी झुकता, प्रत्येक वेळी गप्प बसता, तर तुम्ही त्यांना हेच शिकवत आहात की तुमच्या भावना कमी महत्त्वाच्या आहेत. आणि जेव्हा ही धारणा तयार होते ना, तेव्हा त्यांच्या तुमच्याकडे दुर्लक्ष करणं सोपं वाटतं. म्हणजे मी एका महिलेला ओळखतो, लताबाई, ज्या त्यांच्या काळामध्ये खूप सशक्त आणि स्वावलंबी होत्या. पण जशा जशा त्या वृद्ध झाल्या ना, त्यांनी त्यांच्या मुलांना प्रत्येक निर्णयाचे नियंत्रण देऊन टाकलं. ते त्यांची दिनचर्या आहेत ना, त्यांच्या गरजेनुसार बदलत, स्वतःचे मत ठेवत नसत. इथपर्यंत की जेव्हा त्यांच्याशी वाईट वागणूक केली जात होती, तेव्हासुद्धा त्यांनी एकदा बघा मला सांगितलं की माझी फक्त एकच इच्छा आहे की कुटुंब एकत्रित राहावं. आणि प्रत्येक बघा माणसाची एकच इच्छा असते ना, प्रत्येक आईबापाला वाटत असतं की माझं कुटुंब आहे ना, माझी सुना आहे, माझा मुलगा आहे, माझी नातवंड आहेत, माझ्यासोबत राहावं. पण असं घडतं का बरं? म्हणून बघा त्यांच्या मुलांना त्यांची किंमत राहिली नव्हती. आणि त्यांना वाटत होतं की आई तर प्रत्येक वेळी माफ करेल, प्रत्येक गोष्ट मान्यसुद्धा करेल, आपल्याला काहीच बोलणार नाही. म्हणजे ती लताबाई होती, ती महिला होती ना, ती विचार करत असं की शांतता टिकवून आपण ठेवू शकतो. पण प्रत्यक्षामध्ये हळूहळू स्वतःचा आवाज गमवत होत्या. जर तुमची मुले आहेत ना, तुमचा सन्मान करत नाहीत, तर पहिला टप्पा हा नाही की तुम्ही जोरात मागणी करा, तर हा आहे की तुम्ही स्वतः दाखवा की तुम्हाला त्यांच्या स्वीकृतीची गरज नाही. सीमारेषा ठरवायला हवी. गरज पडल्यास नाही ना, तर नाही म्हणायला शिका. स्वतःचे मत स्पष्टपणे मांडा. अगदी त्यांना ते आवडलं नाही ना, तरीही चालेल, पण स्वतः भक्कम राहा. आपला पैसा त्यांच्यावर खर्च करू नका. आपल्या म्हातारपणामध्ये आपल्याला कोणाची गरज पडणार नाही ना, एवढा पैसा आपल्या अकाउंटमध्ये ठेवा. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःचा सन्मान करायला सुरुवात कराल ना, त्याच दिवशी ते तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहायला लागतील आणि हळूहळू तोच सन्मान परत येईल. आता आपण पाहूया दुसरा टप्पा. दुसरा टप्पा म्हणजे समर्थांनी सुद्धा सांगितलेला आहे ना, मनुष्याने वाद कधी करू नका. म्हणजे उदाहरण बना. जेव्हा तुमची मुलं तुमच्यासोबत बोलण्याकडे लक्ष करतात, तुम्हाला मध्येच थांबवतात किंवा तुमच्याशी अपमानजनक वागतात, तेव्हा सर्वप्रथम प्रतिक्रिया हीच असते, वाद करणं, त्यांना आठवण करून देणं की तुम्ही त्यांच्यासाठी काय काय केलेलं, किंवा जोर देऊन सांगणं की आता माझेही ऐक.
पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जी वर्षानुवर्ष चिडचिड वाचू शकते. वाद कधीही उपयोगी पडत नाही. जरा शांत विचार करा. आतापर्यंत तुम्ही कधी कोणासोबत वाद करून सन्मान मिळवलेला आहे का? सन्मान शब्दामुळे मिळत नाही. सन्मान तुमच्या उपस्थितीमुळे मिळतो, तुमच्या स्वभावामुळे मिळत असतो. आणि यामुळं जेव्हा कोणी तुम्हाला काही विचारतो ना, तेव्हा तुम्ही कसे उत्तर देता? जर तुम्ही वाईट वागणुकीला रागाने उत्तर देता तर तुम्ही तेच सिद्ध करत आहात, जिथे मानतात की त्यांच्या हातात तुम्हाला अस्थिर करण्याची ताकद आहे. बघा, मी एका व्यक्तीला ओळखतो. बघा, त्यांचं नाव सदाशिवराव, एक निवृत्त शिक्षक. त्यांच्या जीवनात त्यांनी आत्मविश्वासानं वर्ग चालवला होता, पण घरी त्यांच्या मोठ्या झालेल्या मुलांनी त्यांना दुर्लक्षित करायला सुरुवात केली होती. त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं जाई, त्यांच्या चिंतेचा उपहास केला जाई. आणि जेव्हा ते काही समजवण्याचा प्रयत्न करत ना, तेव्हा त्यांना हलक्यात सुद्धा घेतलं जाई. म्हणजे हे उदाहरण देण्याचं कारण काय बरं? तुम्ही स्वतःला कमकुवत जेव्हा समजता ना, तेव्हा आपली मुलंसुद्धा आपला फायदा घेत असतात. आणि एक दिवस आपण भिकारीच होऊन जातो ना. आपण घराचं मालक असताना सुद्धा आपण भिकाऱ्यासारखं जीवन जगतो. म्हणजे सुरुवातीला त्यांना प्रत्युत्तर दिलं, वाद घातला, आपली गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण जितकं जास्त ते बोलले ना, तितकाच विषय बिघडत गेला. मग एक दिवस त्यांनी काही बदल करण्याचा निर्णय घेतला. आता ते वाद करत नाही, ते लक्षपूर्वक ऐकत असत. त्यांनी सन्मान मिळवण्याचा प्रयत्न करणं थांबवलं आणि स्वतःला असं सादर करायला सुरुवात केली ना, जसे ते आधीपासूनच सन्मानाचे हकदार आहात. ते शांत आवाजात बोलत, शहाणपणानं, हारजीत यांच्या भावनेशिवाय. हळूहळू त्यांच्या मुलांची दृष्टी बदलू लागली. आता ते त्यांना एका अशा व्यक्तीप्रमाणे पाहू लागले, जे स्वीकाराचा भिकारी नाही, ज्याला काही सिद्ध करण्याची गरज नाही, जो स्वतःमध्येच ताकदवान आणि प्रतिष्ठेचं उदाहरण आहे. जर तुमची मुलं तुमचा सन्मान करत नसतील तर त्यांना कधीही हे दाखवू नका की तुम्ही त्याची भीक मागत आहात. तर त्यांना तुमच्या वागणुकीनं दाखवा की सन्मान कसा असतो. स्वतःला प्रतिष्ठेसह ठेवून, आत्मविश्वासाने बोलून, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कधीही त्यांच्या स्तरापर्यंत न घसरता. कारण का बरं? कारण जेव्हा तुम्ही शांततेने तुमच्या स्थानावर ठाम राहता ना, तेव्हा ते जाणवतात आणि वेळोवेळी तेही तोच मार्ग स्वीकारतात. समर्थांनी तिसरा टप्पा सांगितलेला आहे, भावनिकदृष्ट्या त्यांच्यावर अवलंबून राहणं सोडून द्या. म्हणजे वय वाढल्यावर शिकण्यासारख्या सर्वात कठीण आहे म्हणजे घड्यांपैकी एक म्हणजे की तुम्ही त्यांच्या भावनिक पूर्ततेसाठी तुमच्या मुलांवर अवलंबून राहू शकत नाही. तुम्ही त्यांच्यावर अपार प्रेम करता आणि अपेक्षासुद्धा करता की तेही तुमच्यावर तसेच प्रेम करतील, सन्मान देतील. पण जसेच ते जाणवू लागतात ना की तुम्हाला तुमचं मूल्य समजण्यासाठी त्यांची गरज आहे, तसा नात्यांचा समतोल बदलतो. हे सत्य आहे ना की लोक अगदी आपली मुलं देखील अशा लोकांचा सन्मान करतात ना, जे भावनिकदृष्ट्या स्वावलंबी असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्याकडून मान्यता, प्रेम किंवा लक्ष याची अपेक्षा करता ना, तेव्हा ते एक ओझं होऊन बसतं आणि आभार मानण्याऐवजी ते दबाव अनुभवू लागतात, ते दूर जाऊ लागतात. म्हणजे तुमच्याशी असहिष्णू किंवा चिडचिडीने वागू लागतात. आणि जितके जास्त तुम्ही त्यांच्या प्रेमाच्या मागे धावाल ना, तितके कमी ते तुम्हाला सहजतेने स्वीकारतात. म्हणजे मी एका महिलेला सुद्धा पाहिलं आहे की एक दयाळू आणि समर्पित आई, त्यांनी आपलं सर्व काही मुलांसाठी समर्पित केलं होतं. पण जसं जसं मुलं मोठी झाली ना, त्यांच्या जीवनामध्ये व्यस्त झाली. बघा, त्या महिला स्वतः दररोज फोनजवळ बसलेल्या सापडत, फक्त याचा अपेक्षेनं की कधीतरी एखादं मुलं फोन करेल. जेव्हा फोन येत नसे ना, तेव्हा त्या स्वतः फोन करत,
बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्त प्रत्येक वेळी असं म्हणत की तुमची खूप आठवण येते. तुम्ही भेटायला आला असताना आता पूर्वीसारखे दिवस राहिलेले नाहीत. पण मुळं रोज जवळ येण्याऐवजी अधिक दूर जाऊ लागले. त्यांचे फोन कॉल प्रेमाचे नव्हते तर एक जबाबदारीसारखे वाटू लागले. मग एक दिवस त्या महिलेने काही बदलले. बघा, स्वतःमध्ये बदल केले. त्यांनी वाट पाहणं थांबवलं आणि त्यांनी आधी फोन करणं बंद केलं. आता त्यांनी स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि नवीन छंद जोपासायला सुरुवात केली. मैत्रिणींसोबत बाहेर फिरू लागल्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्वतःच्या आनंदाला आहे ना स्वतःच मिठी मारायला शिकल्या. आणि मग काहीतरी आश्चर्यकारक घडलं. मुलांनी स्वतः फोन करायला सुरुवातसुद्धा केली. त्यांना वेळेची किंमत कळू लागली. आता त्यांना त्यांच्या आईमध्ये अशी व्यक्ती दिसायला लागली ना जिने स्वतःची स्वतंत्र दुनिया निर्माण केलेली आहे. इथे धडा साधा आणि सोपा आहे ना. जितके कमी तुम्ही त्यांच्या मुलांकडून अपेक्षा कराल ना की ते तुम्हाला महत्त्वाचे वाटून देतील, तितकेच अधिक तुमच्या अस्तित्वाला महत्त्व देतील. जेव्हा तुम्ही त्यांना हे दाखवता की तुम्ही एकटेही ठामपणे उभे राहू शकता, तेव्हा ते तुमचा सन्मान केवळ कर्तव्यासाठी नाही तर खरी प्रशंसा म्हणून करायला लागतात. म्हणजे काय बरं? म्हणजे आपण आहे ना, जर एखाद्याला हात बोट दिलं ना तर ते पूर्ण हात घेऊन जातील. म्हणून आपण आहे ना, दुसऱ्याला किती प्रेम द्यावं, दुसऱ्याला एवढंच प्रेम द्या की त्याला ते पचवू शकेल. जर तुम्ही जास्त प्रेम दिलं ना तर तुम्ही स्वतः प्रेमाचे भिकारी व्हाल. आता आपण चौथा टप्पा पाहूया. सीमा ठरवा आणि त्यांचं पालन करा. मुलं आहेत ना, पालकांचा सन्मान करणं का सोडतात बरं? याचं एक मोठं कारण आहे की म्हणजे पालक त्यांना तसे करू देतात. जर तुम्ही तुमच्या मुलांनाही परवानगी देता की ते तुमच्याशी अपमानास्पद पद्धतीने बोलतील, तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतील किंवा हे जाणवून देतील की तुमचा वेळ आणि तुमच्या भावना महत्त्वाच्या नाहीत, तर ते पुन्हा पुन्हा असेच करतील. याचा अर्थ असा नाही की ते वाईट माणसे आहेत, तर सत्य हे आहे की लोक विशेषतः आहेत ना, कुटुंबातील सदस्य तुम्हाला तशीच वागणूक देतात जशी तुम्ही त्यांना करू देता. म्हणजे सीमा ठरवण्याचा अर्थ असा नाही की तुमच्या मुलांशी नातं तोडावं किंवा तुमच्या मुलांशी भांडावं. याचा अर्थ असा आहे की शांततेनं आणि आत्मसन्मानानं हे ठरवणं की तुम्ही कोणत्या प्रकारची वागणूक स्वीकाराल आणि कोणती नाही. म्हणजे आणि यातूनही महत्त्वाचं म्हणजे काय, जेव्हा कोणी सीमा ओलांडू लागतो ना तेव्हा तुम्ही ते दुर्लक्ष करू नका, तर स्पष्टपणे तुमचं म्हणणं मांडा. मला बघा एका सज्जनाची गोष्ट आठवते की एक निवृत्त व्यापारी, त्यांनी आयुष्यभर शिस्त आणि आत्मविश्वासाने कंपनी चालवली होती. पण जेव्हा त्यांच्या मोठ्या झालेल्या मुलाचा विषय येई ना तेव्हा ते संकोच करीत. मुलं त्यांचं बोलणं तोडत, त्यांच्या चिंतेची थट्टा करत, इथपर्यंत की त्यांच्या जगण्याच्या पद्धतीचीही टीका करत. म्हणजे सुरुवातीला हे सगळं सहन करत राहिले. त्यांनी स्वतःला सांगितलं यावर वाद घालणं योग्य नाही. पण वेळ जसा निघत होता ना त्यांना जाणवलं की प्रत्येक वेळी जेव्हा जे गप्प बसतात तेव्हा ते त्यांच्या मुलांना शिकवत आहेत की असं वागणं स्वीकार्य आहे. एक दिवस त्यांनी आपला दृष्टिकोन बदलला. जेव्हा त्यांचा मुलगा त्यांचं बोलणं तोडू लागला तेव्हा त्यांनी शांत स्वरामध्ये सांगितलं, मी तेव्हाच बोलेल जेव्हा तुम्ही ऐकण्यासाठी तयार असाल. जेव्हा त्यांच्या मुलीनं त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं ना तेव्हा त्यांनी सांगितलं, तुम्ही माझ्याशी सहमत नसाल ना तरी चालेल, पण सन्मान गरजेचा आहे. आणि जेव्हा दोघांनी पुन्हा सीमारेषा ओलांडल्या तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं, जर तुम्ही मला मूलभूत सन्मान देऊ शकत नाही तर मी तुमच्यासोबत वेळसुद्धा घालवणार नाही. आणि मग झालं काय, सुरुवातीला मुलांनी विरोध केला, पण हळूहळू त्यांनासुद्धा समजू लागलं की वडील आता मागे हटणार नाहीत. आता त्यांना
त्यांच्या वडिलांमध्ये असा एक व्यक्ती दिसू लागला जो स्वतःला महत्त्व देतो, जो सन्मान मागत नाही, तर तो सन्मान जिंकतो. आणि जर तुमची मुले तुम्हाला सन्मान देत नसतील ना, तर स्वतःला हा प्रश्न विचारा, तुम्ही त्यांना तसे करू देत आहात का? कारण जर तुम्ही सीमा ठरवली नाही तर तुमच्यासाठी कोणी दुसराही ठरवणार नाही. आणि जर तुम्ही स्वतःसाठी उभे राहणार नाही तर जगसुद्धा तुम्हाला गांभीर्याने घेणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपण जसे वागू ना, आपण जसे समोरच्या समोर आपण जसे स्वतःला सिद्ध करू तशी आपल्याला इज्जत मिळत असते. म्हणून समर्थांनी सांगितलंच आहे ना. आता आपण 5वा टप्पा पाहूया. जेव्हा किंमत केली जात नाही तेव्हा देणं थांबवायला हवं. म्हणजे सन्मान गमावण्याचा सर्वात जलद मार्ग म्हणजे त्या लोकांना पुन्हा पुन्हा काही देणं जे त्याची कदर करत नाही. आणि पाळक म्हणून या अनेकदा करतो. आपण विचार न करता आपला वेळ देतो, आपली ऊर्जा लावतो आणि भावनिक आणि आर्थिक मदत करतो, इथपर्यंत की जेव्हा समोरून आभार देखील मानले जात नाही, जेव्हा आपले परिश्रम सामान्य मानले जातात, किंवा जेव्हा आपल्याकडे केवळ अधिकाराच्या नजरेनं पाहिलं जातं. पण हे सत्य आहे ना की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा देता आणि तो त्याची कदर करत नाही, तेव्हा तुमचं ना प्रेम वाढतं ना सन्मान वाढतो, उलट तुमच्या अपेक्षा वाढत जातात. हळूहळू ते तुमच्या उदारतेला किंमत न देता हक्क मानायला लागतात. आणि जेव्हा तुम्ही थांबता तेव्हा त्यांना कृतज्ञता वाटत नाही, उलट गोंधळ आणि नाराजी वाढते. म्हणून बघा, आपण आयुष्यामध्ये काही अशी माणसं बघतो की असे वडील जे आहेत ना, त्यांच्या मुलांसाठी उदार राहिले. जेव्हा जेव्हा मुलांना गरज भासली तेव्हा तेव्हा त्यांनी आर्थिक मदत केली. आपलं काम सोडून प्रत्येक वेळी मदतीसाठी धावले, इथपर्यंत की स्वतःच्या जीवनाचा दिनक्रम आहे ना त्यांच्या अनुकूलतेनुसार बनवला. पण बदल्यामध्ये काय मिळालं बरं? आभार नाहीत, फक्त तक्रारीच मिळाल्या ना. मुलांना त्यांना मदतनीच नाही तर नेहमी उपलब्ध असलेलं व्यक्ती मानलं. आणि जेव्हा एक दिवस त्या व्यक्तीनं स्वतःला मदतीची गरज पडली ना, तेव्हा मुले व्यस्त होती. मग एक दिवस त्यांनी बदल केला आणि त्यांनी आपल्या सीमा ठरवल्या. आता ते प्रत्येक वेळी आहेत ना, विनंती न करता मदत करत नव्हते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता गरज पडल्यावर नाही म्हणू लागले. म्हणजे सुरुवातीला मुलांना हा बदल समजला नाही. त्यांना वाटलं की बाबा आधीप्रमाणे का नाही राहिले बरं. पण हळूहळू काहीतरी बदलू लागलं. आता मुलांनी वेळ द्यायला सुरुवात केली, त्यांच्या मदतीचे कौतुक करायला सुरुवात केली. का बरं? कारण आता त्यांना जाणवू लागलं होतं की वडिलांची उदारता अनंत नाही, ती एक भेट आहे, ती हमी नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल ना की तुमची मुलं तुमच्या वेळेचा, प्रयत्नांचा किंवा दयाळूपणाचा सन्मान करत नाही, तर एक पाऊल मागे घ्या आणि स्वतःला विचारा, तुम्ही गरजेपेक्षा जास्त देत आहात का? आणि जर हो तर विचार करा, जर तुम्ही देणं थांबवलं तर काय होईल? कारण जेव्हा तुम्ही हे शिकवता ना की तुमची उदारता सन्मानाशी जोडलेली आहे, तेव्हा लोकही त्याच तशाच दृष्टिकोनाने पाहू लागतात. आता समर्थांनी 6वा टप्पा सांगितलेला आहे. तुमचं जग फक्त मुलांभोवती गुंफू नका. बघा, खूप महत्त्वाचा टप्पा आहे हा. म्हणजे जर तुम्हाला पुन्हा तुमच्या मुलांचा सन्मान मिळवायचा असेल तर सर्वात प्रभावी उपायांपैकी एक आहे त्यांना हे दाखवणं की तुमचा आनंद फक्त त्यांच्या भोवती फिरत नाही. पालक म्हणून आपण आपल्या मुलांना प्राधान्य देणं स्वाभाविक आहे. त्यांना आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवणं ते सुद्धा स्वाभाविक आहे. पण जसं जसं वय वाढतं ना तसा हा समतोल बदलू लागतो. आणि जर तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य फक्त मुलांना सर्व काही मानून घालवलं असेल तर ते हळूहळू तुम्हाला आहे ना अशा व्यक्तीप्रमाणे पाहू लागतात ज्यांच्याकडे स्वतःसाठी काहीच शिल्लक नाही.
लोक त्यांचा सन्मान करतात, ज्यांच्याकडे स्वतःचा हेतू असतो, स्वतःच्या आवडी असतात आणि जे स्वतःमध्ये समाधानी राहू शकतात. जर तुमची मुले हे जाणवू लागली की तुम्ही त्यांना तुमच्या मनोरंजनासाठी, ओळखीसाठी किंवा जीवनाच्या अर्थासाठी आवश्यक मानता, तर त्यांना गुदमरल्यासारखं वाटू लागतं आणि कधी कधी ते तुम्हाला अशा व्यक्तीप्रमाणे पाहू लागतात ना, ज्यांचं स्वतंत्र अस्तित्वच नाही. बघा, आपण कधी कधी आयुष्यामध्ये पाहतो की बघा, ज्यांचं वय जेमतेम 70-80 असतं आणि बघा कधी कधी अशी स्त्री असते, बघा एखादी विधवा स्त्री असते, पतीच्या निधनानंतर त्यांनी आपली सगळी ऊर्जा आहे ना मुलांमध्ये गुंतवलेली असते. सतत फोन करणं, न विचारता सल्ला देणं आणि हे अपेक्षा ठेवणं की मुले तो रिकामपणा भरून काढतील, पण जो पतीच्या जाण्यामुळे झाला होता. बघा, प्रत्येक विधवा स्त्री असते ना, जेव्हा आपला पती निघून जातो ना, मृत्यू होतो, तेव्हा तिचं जीवन एवढं भयंकर होतं ना, तिला कसली तरी कमी वाटू लागते आणि ती कमी आहे ना ती मुलांमध्ये पाहायला सुरुवात करते. पण मुळं जवळ येण्याऐवजी आणखी दूर जाऊ लागतात. भेटी कमी झाल्या, फोनवरील संभाषणं लहान झाली आणि त्या महिलेला आहे ना आधीपेक्षा अधिक एकटं वाटू लागलं. मग त्यांनी एक निर्णय घेतला. त्या एका पुस्तक समूहात सहभागी झाल्या, मैत्रिणीसोबत प्रवासाला जाऊ लागल्या, त्यांच्या परिसराच्या सामुदायिक केंद्रामध्ये सेवा देऊ लागल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे ना मुलांना बनवणं थांबवलं. म्हणजे मग काहीतरी चमत्कारासारखं घडलं. मुले स्वतःहून त्यांच्याशी संपर्क साधू लागली, जाणून घ्यायला लागली की आई काय करत आहे. त्यांना त्यांच्या स्वावलंबनशीलता प्रेरणादायी वाटू लागली. त्यांनी त्यांच्याकडे पुन्हा सन्मानाने पाहायला सुरुवात केली. म्हणजे काय बरं, जर तुम्हाला वाटत असेल ना की तुमची मुलं तुमचा सन्मान करत नाही, तर स्वतःला एक प्रश्न विचारा, ते तुम्हाला एका संपूर्ण उद्दिष्टपूर्ण जीवन जगणाऱ्या व्यक्तीप्रमाणे पाहतात का बरं, की फक्त त्यांच्या लक्ष्याची वाट पाहणाऱ्या व्यक्तीप्रमाणे? कारण जेव्हा तुम्ही त्यांना दाखवता ना की तुम्ही फक्त जिवंत नाही आहात, तर तुम्ही पूर्ण आयुष्य जगता आहात, तेव्हा तेही तुम्हाला संपूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहायला लागतात. समर्थांनी सांगितलंच आहे ना, आपल्या मुलांकडून सन्मान आहे ना तो जबरदस्तीने मिळवता येत नाही. सन्मान मिळतो तो हे दाखवून की तुम्ही कोण आहात, तुम्ही कसे जगता आणि तुम्ही काय सहन करता. जर तुमची मुले आता कमी काळजी घेतात, कमी लक्ष देतात किंवा कमी सन्मान दाखवतात, तर तुमची ऊर्जा आहे ना रागामध्ये वाया घालवू नका. त्याऐवजी तुमचा दृष्टिकोन बदला, त्यांच्या स्वीकृतीच्या मागे धावणे थांबवा. कारण जितके कमी तुम्ही इच्छा कराल ना, तितक्या सहजतेने ते तुम्हाला मिळेल. म्हणजे स्वतः उदाहरण बना, कारण तुमची प्रतिष्ठा तुमच्या आवाजापेक्षा तुमची अधिक बोलते. म्हणजे भावनिक अवलंबित्व सोडा, कारण जितके तुम्ही आत्मनिर्भर व्हाल ना, तितकेच ते तुमच्या उपस्थितीची अधिक कदर करतील. सीमा ठरवा, कारण लोक तसेच वागतात ना जसे तुम्ही त्यांना परवानगी देता. म्हणजे बिना कदर मिळवता देणं थांबवा, कारण जेव्हा उदारतेला अधिकार समजले जाऊ लागते ना, तेव्हा तिचे मूल्य हरवतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे स्वतःचे स्वतंत्र जीवन घडवा, कारण हे लोक आहेत ना त्याचाच सन्मान करतात, ज्यांच्याकडे स्वतःचा उद्देश, स्वतःचा आनंद आणि स्वतःची ओळख असते. जर तुम्ही हा बदल केला ना, तर एक चमत्कारिक गोष्ट घडेल. तुमची मुले तुम्हाला एक नवीन नजरेने पाहू लागतील. आता तुम्ही त्यांना वाटणार नाही की तुम्ही कोणाच्या प्रतीक्षेत बसलेले वृद्ध आहात. तर असे व्यक्ती दिसाल ना, तर स्वतःच्या प्रतिष्ठेनं स्वतःचा सन्मान मिळवतात आणि हळूहळू तोच सन्मान आहे ना तुमच्याकडे येईल. कारण तुम्ही तो मागितला नाही, तर तो कमवलेला आहे. समर्थांनी सांगितलंच आहे ना, जेव्हा आपली मुलं जेव्हा लहान असतात ना, तेव्हाच आपण मुलांना भक्ती मार्गामध्ये आणलं.
बघा, भक्ती मार्गामध्ये त्यांचं मन रमवलं ना, तर ही वेळच येणार नाही की मुलं आपल्याला सांभाळणार नाही, मुलं आपली किंमत करणार नाही. पण जर आपला मुलगा सुसंस्कृत असेल, आपली मुलगी सुसंस्कृत असेल, तर आपला योग्य पद्धतीने सांभाळ करेल. मनुष्य करतो काय बरं? मनुष्य मुलाला शिक्षण भरपूर देतो, पण सुसंस्कृत बनवतो का बरं? पण आताची ही गरज आहे ना. समर्थांनी सांगितलेलं आहे की आपण करोडपती मुलांची आई वडील वृद्ध आश्रमामध्ये आपण पाहिलेली आहेत. ती का बरं आहेत बरं? त्यांच्याकडे पैसा नव्हता का? सर्व काही होतं, पण सुसंस्कृतपणा नव्हता. आणि जिथे सुसंस्कृतपणा नसेल ना, तिथे अधोगती निश्चित घडलेली आहे. जय जय रघुवीर समर्थ.